चला सामन्याला सुरुवात करायची आहे। शिवकर संघ आपण खूप वेळ वाया घालवत आहेत, लक्ष असू द्या। चला तर कमेंटरी बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जातील महालुंगी गावाचा आवाज जय तवले यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। खरं तर ड्युएट समालोचन आपण ऐकणार आहोत जय तवले आणि मी मनोज ठाकूर। पहिल्या इनिंग साठी आपण बोलूयात मॅच कडे। जय हनुमान उसारली आणि सहारा शिवकर। चला शिवकर संघ लक्ष असू द्या, 15 मिनिटांमध्ये 3 षटक, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये 38 सर्कल मध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल चौथ्या षटकामध्ये, याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचे। पहिलाच गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर घरत, समोर जयेश डांगरकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला अजय डांगरकर, अशी ही सलामीवीर जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय। तर नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन आपल्याला पाहायला मिळते। तर दोन्ही संघांना टाइम ऑन असेल, 20 मिनिटांचा कालावधी असेल 4 षटकांसाठी। नक्कीच 3 षटक 15 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला होते सुरुवात। देऊयात कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। विश यू ऑल द बेस्ट, प्ले अ गुड गेम। इथून पहिलाच बॉल, समोर जयेश डांगरकर, पहिलाच बॉल इथून हलक्या हाताने पुश केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त एकच धाव। एका धाबेवरती समाधान मानतायत आणि एका धाबेनं इथे अकाउंट ओपन केलं जात आहे। तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉल वरती मिळाली एक धाव। तर नक्कीच दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज। बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते मयूरला आपण पाहू शकाल, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। दुसरा बॉल कटावून काढलाय, तिथे पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त अजून एक धाव। सिंगल डबल न सध्या तरी प्राचारण करत असताना जय हनुमान उसारली संघाचे दोन फलंदाज जयेश डांगरकर आणि अजय डांगरकर। टेनिस क्रिकेट जगतामधील दोन मोठे खेळाडू आहेत। टेनिस क्रिकेट जगतामध्ये या दोन खेळाडूंचं नाव खूप उंचावरती आहे। तशा प्रकारचे फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? 2 चेंडू धावांचा विचार केला, 2 धावा धाव पुस्तकावरती। पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती मयूरला यावेळेस मात्र इथून मात्र पंचांचा इशारा येत आहे। हा चेंडू मात्र स्वैर असेल, अतिरिक्त धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचली होती तब्बल 3 या आकड्यावरती। 2 चेंडूचा खेळ संपलाय, 3 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। तर नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते मयूर गोलंदाजी मार्कावरती तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल। पंचांच्या उजव्या गोलंदाजी करत असताना आपण मयूरला पाहतोय। पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, इथे लाईन चेक केली जाईल। पंचांचा इशारा येतो वाईडचा आणि इथून बघा श्री गुरु स्मरण सोला जो मागे इथे पार पाडला गेला खरं तर शिवकर गावामध्ये, तर निलेश महाराज ढवले यांच्या माध्यमातून जो पार पाडला गेला, तर त्या निलेश महाराज ढवले यांच्या माध्यमातून खरं तर शिवकर क्रिकेट संघासाठी ते शुभेच्छा येत आहेत, जे ऑनलाईन आपली ही स्पर्धा एन्जॉय करतायत। आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढलाय, शॉर्ट फाइंड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त एकच धाव। हे 2 खेळाडू जे विचार केला, या 2 खेळाडूंचा टेनिस क्रिकेट जगतामध्ये अधिराज्य गाजवलंय। या 2 खेळाडूने मात्र जगडून ठेवलाय। गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज मयूर घरत गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। धाव पुस्तकाचा विचार केला, 5 धावा धाव पुस्तकावरती। तर नक्कीच स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळते अजयला आपण पाहू शकाल, 1 चेंडू मध्ये 1 धाव, त्याची देखील पुढचा बॉल हलक्या हाताने पुश केलाय, तिथे बघा खूप चांगलं एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं, मिळेल फक्त सिंगल रन। पहिलं षटक सुरू असताना पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला
मयूर दाखवत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती सुंदर गोलंदाजी मयूरच्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती उत्कृष्टरित्या दोन फलंदाजांना रोख लावण्याचं काम इथे करत असताना फटका सुंदर आहे. लॉक ऑनला ठोकलाय सीमा पार येतोय जयेश डांगरकरच्या बॅट मधून हा पहिला षटकार. आपल्याला पाहायला मिळते जयेश डांगरकर आपण ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार असेल बॉलिंग ट्रॅक वरती मयूरला आपण पाहू शकाल. शतक क्रमांक पहिला चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती डबल डिजिट मध्ये 12 या आकड्यावरती आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जेवढे घरबसल्या प्रेक्षक एन्जॉय करतायत त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल हलक्या हातांना खरं तर इथे सन्मान दिलाय. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धाव येणार नाही. आलाय डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धाबांचा विचार केला. लॉस ऑफ 0 विकेट 12 रन 12 धाबा धाव पुस्तकावरती. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते देवानंद दादा मात्रे नागझरी यांचं देखील इथं आगमन झाल्या. त्यांनी देखील याच्या स्टेजवरती स्पर्धेच्या माध्यमातून त्याचं देखील सहर्ष स्वागत असेल याच्या स्टेजवरती. त्याचनंतर इथे पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. देवानंदजी मात्रे यांचं शुभागमन होतंय. नागझरी गावाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व देवानंदजी मात्रे यांना विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय. त्याचनंतर खरं तर माऊली ॲक्वाचे सर्वा सन्माननीय देवानंदजी मात्रे यांचं शुभ आगमन आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतं. खरं तर प्रशांतदादा बोलाडे यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर खूप साऱ्या मान्यवरांचं इथे कालच्या दिवसापासून शुभागमन झालं. तर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल इथून स्विचिटचा फटका सुंदर थर्ड मॅनच्या डोक्यावरनं अजय डांगरकर आपलं ब्रँड दाखवतोय. ठोकलाय षटकार. संदीप पाटील दुसरा गोलंदाज आणि त्याचं स्वागत केलंय. स्विच हिटच्या फटक्यानं षटकारानं स्वागत केलंय. तर नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. संदीपला आपण पाहू शकाल पहिलाच बॉल वरती षटकार आलाय. नक्कीच दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज स्ट्रायकिंग वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळते. अजय याने 3 चेंडू केल्यात 8 धाबा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र लटकट केल्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावे लागेल. गोलंदाज संदीपशी आपल्याला पाहायला मिळते कारण की मागच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते आपल्याला षटकार पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवरती. त्याच नंतर आला हा निर्धाव चेंडू. खूप सुंदर फटकेबाजी अजय डांगरकरची आपल्याला पाहायला मिळते. इन ऍक्शन मोड मध्ये स्विचिटचा षटकार ठोकल्यानंतर असं थोडस कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. धाव पुस्तकावरती धाबा 18 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल संदीप पाटील. अजून एक स्विचिट. ओहो काय फटका आहे. सुंदर फटकेबाजी. अजून एक स्विचिट. अजून एक मोठा षटकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंदया कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान दर्यान सागरान पालखीला नाचिन बोलाल. त्यानंतर इथून आम्ही व्यासपीठावरती इन्व्हाइट करू आदित्य पाटील शुभकर यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अजय डांगरकर उत्कृष्ट खेळाडू आहे आणि खरं तर उत्कृष्ट फटकेबाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर आपण नुकताच चर्चा केली ज्या मान्यवरांची त्यांचे चिंचवली गावचे सतीजी पाटील साहेब पोलीस पाटील पदी जे कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 555 रुपयाचं बक्षीस आम्हाला आलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचंही स्वागत करतोय. बोलूयात मॅच कडे. संदीप पाटील वरती प्रति हल्ला. समोर अजय डांगरकर मैदानामध्ये आग ओकत असताना हलक्या हाताने पुश केलाय. इथून चेंडूला दिशा दाखवले तिथे क्षेत्ररक्षक आहेत फेकतील तोपर्यंत सहजरित्या
2 धाबांचं कलेक्शन राहिलंय. 2 धाब्यानं धाव पुस्तकाचा विचार केला. धाबा धाव पुस्तकावरती 26 धावा धाव पुस्तकावरती. खूप सुंदर फटकेबाजी अजय डांगरकर आणि जयेश डांगरकर आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आपण उचलली संघाचा विचार केला, अद्यापही एकही फलंदाज बाद देखील झाला नाही या 30 हद्दीला इथून आपल्याला पाहायला मिळतीस. तर नक्कीच यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जात आहे. वन बाउन्स दणदणीत एक शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळते. DJ Brad. चा प्रयत्न फटका सक्सेसफुल. चेंडू लॉंग स्टॉप नॉन स्टॉप सीमा पार येतोय अजय डांगरकरच्या बॅट मधून. हा ब्रँडेड चौकार. मैदानी त्याला पाय
पंचांचा इशारा होता निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत्या आणि नक्कीच इथून मात्र शतक क्रमांक तिसरा संपला आहे आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 44 लॉस ऑफ द 0 विकेट 44 धावा आपल्याला पाहायला मिळत्या एकही अद्याप गडी गारज झाला नाही तो उसारली टीमचा आणि शेवटचं शतक आपल्याला पाहायला मिळत्या स्ट्रायकिंग वरती अजयला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा शेवटचा षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज रुपेशला आपण पाहू शकाल शिवकर टीम कडून पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज पंचांच्या उजव्या इष्टीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल तर नक्कीच उसारली टीमच्या नजरा असतील तर फक्त आणि फक्त अजय वरती यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राइव्ह इथून मात्र बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा येतोय हा एक दणदणीत षटकार इथून खूप सुंदर फटकेबाजी अजय डांगरकरची मी म्हंटल होतं टेनिस क्रिकेट जगतावरती खर तर अधिराज्य गाजवणारे दोन फलंदाज अजूनपर्यंत स्थळ टोकून बसलेत मैदानाच्या आतमध्ये आणि तशा प्रकारची फटकेबाजी आपल्याला अजय डांगरकरच्या बॅटमधून इथे लागोपाठचे षटकार पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल इथून बॅटची केच तिथे यष्टी रक्षकांकडून चुकी होते मिळेल फक्त सिंगल रन दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव काढत असताना फलंदाज होतोय बाद जयेश डांगरकर बॅक टू द डगआउट दिवेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन आपल्याला नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल धाव पुस्तकाचा विचार केला तर 51 धाबा चौथं षटक सुरू असताना 51 धाबा गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती इन ऍक्शन मोड मध्ये सध्या तरी अजय डांगरकर फटकेबाजी करत असताना पुढचा बॉल बॅटची एज अजून एकदा चुकी यष्टी रक्षकांकडून तिथे मात्र झेल सुटले अजय डांगरकरच्या तब्बल 3 झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलेत आणि त्याचा इथे भुगतान भरावा लागेल सहारा शिवकर संघाला अजय डांगरकर टेनिस क्रिकेट जगतामधील एक मोठं नाव आहे आणि त्याची ओळख निर्माण करून देत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मोड मध्ये फटका तेवढा सुंदर आहे लॉग ऑफ रिझनला ठोकलाय वन टपा बाउन्स चेंडू फरार सीमा पार चौकार खूप सुंदर संगीत टायमिंग सॉन्ग आपल्याला डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय हॅलो तर नक्कीच अजयशी आपण धावा पाहिल्या 44 यावेळेस मात्र फुल ऑर लाईनचा बॉल होता बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराच्या मदतीनं अजयशी आपल्याला पाहायला मिळते 50 कंप्लीट देखील झाली चला अजय डांगरकर आपण बॅट वरती करायचे या स्पर्धेमधील खरं तर पहिलाच अर्धशतक आणि पहिली 50 डोकणारा ऑफ फलंदाज अजय डांगरकर आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 17 चेंडू मध्ये ज्या फलंदाजानं आपला अर्धशतक या स्पर्धेमधील खरं तर पहिलं अर्धशतक झळकावणारा हा फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंड वरती अजय डांगरकर पाहायला मिळतोय इन ऍक्शन मोड मध्ये 17 चेंडू 50 केली सुंदर फटकेबाजी आपल्याला अजय डांगरकरची पाहायला मिळते शेवटचा बॉल फटका सुंदर आहे लॉग ऑन रिझनला आणि ठोकलाय शेवटच्या बॉल वरती गगनचुंबी षटकार अजय डांगरकर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी 18 चेंडू आणि तब्बल 56 धावांची बहारदार केली इथून फलंदाजी मार्ग वरती अजय डांगरकरची आपल्याला पाहायला मिळाली क्या बात आहे अप्रतिम फलंदाजी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत अजय डांगरकर साठी अर्धशतकीय भागीदारी आपण पाहतो वैयक्तिक आणि संघासोबत आपण जर पाहिलं तर जिकडे 67 धावांची इनिंग या दोन खेळाडूंनी खेळलेल्या दरम्यान आपण सन्मान करत आहोत देवानंदजी म्हात्रे साहेब माऊली एंटरप्राइजेस देवीचा पाडा यांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे देवानंदजी म्हात्रे साहेब माऊली एंटरप्राइजेसचे संस्थानाचे चालक आणि मालक आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल
तर सन्माननीय अतिथीगणांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. देवानंदजी म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ यांना या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. पुढील सामन्याचा टॉस देखील करायचा आहे. त्यासाठी आम्ही वारदोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये असलेल्या संघाला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. दरम्यान सन्मान केला जातोय तर आपण इथे सन्मान करतोय देवानंदजी म्हात्रे साहेबांचा, माऊली एंटरप्राइजेसचे सीईओ आणि या संस्थानाचे चालक आणि मालक यांचा आपण सन्मान पाहतोय. तर इथून बघा पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती 67 धावा झाल्यात. लक्षात असू द्या शिवकर संघ, लक्षात असू द्या जनमान उसारली संघ, जयेश टांगरकर, लक्षात असू द्या 67 धावा झाल्यात. आणि पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही ऍड करतोय. 67 + 2 म्हणजे 69 आणि लक्ष असेल 70 धाव्यांचं. 67 धावा बनवल्या जात आहेत आणि आम्ही 2 धावा इथे पॅनल्टीच्या ऍड करतोय. म्हणजे टोटल तुमच्या रन होतील 69 आणि जिंकण्यासाठी शिवकर संघ बनवायचे आहेत 70 धावा. कशा प्रकारे धावा चेस करतील, 70 धावांचं टार्गेट आहे. तर कशा प्रकारे धावा डिफेन्स करतील. खर तर पुढचं आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आकाश शेलके सरांचा. थँक्यू सो मच. तर आपण इथून सन्मान करणार आहोत. सन्मान केला जाईल मान्यवरांचा. अर्थातच या स्पर्धेचे आमचे संकल्पक स्वर्गीय दिलीप शेठ बोलाडे, या चषकाचे आमचे आयोजक प्रशांत बोलाडे यांचे सासरे बुवा, अर्थातच आपण पाहतोय या संजय दिसले यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. संजयजी दिसले साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. वारदोलीचे आमचे मान्यवर आहेत आणि या स्पर्धेचे आमचे संकल्पक अर्थातच प्रशांतदा बोलाडे यांचे आपण पाहतोय या अगदी सासरे आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय इथे. खर तर इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालं होतं देवानंदजी म्हात्रे, मावले ॲक्वाचे सर्वे सर्वा, त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं मानधन लाभलंय. आपलं खूप खूप आभार देवानंदजी म्हात्रे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. आपलं पुन्हा एकदा खूप खूप आभार. यापुढील सन्मान असणार आहे वारदोली गावचे आमचे अतिथीगण अनंत दिसले साहेबांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. अनंताजी दिसले साहेब आपण पाहतो आमचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत आणि या खरं तर परिसरामध्ये प्रसन्नताची स्पर्धा आहे म्हटलं मग त्यांची उपस्थिती लाभणं तितकंच गरजेचं आहे. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय उपस्थित झालेले मान्यवर अनंताजी दिसले साहेबांचा आम्ही सन्मान इथे करत आहोत. सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. संयोजक कमिटीकडून आपण पाहतो त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान केला जातो या अनंताजी दिसले साहेबांचा. यापुढील सन्मान आहे किशोरजी पाटील साहेबांचा. त्यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. केशव पाटील साहेबांचा सन्मान असणार आहे बा. केशवजी पाटील साहेब या वेलकम, आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आणि नेक्स्ट मॅच असेल वारदोली आणि त्यांना फाईट करेल नारायण क्रिकेट संघ. चला दोन्ही संघाचे संघनायक, शेवटचा कॉल, पहिला आणि शेवटचा कॉल. लगेच आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मुख्य मंचकाकडे यायचंय. पुढील सन्मान केला जाईल वारदोली क्रिकेट संघाचे उत्कृष्ट खेळाडू विकास अरिवले यांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. महेश पाटील साहेबांचा आपण हा सन्मान पाहतोय मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला वारदोली संघाचे संघनायक आमच्यापर्यंत जोडलेत. चला नारायण संघ संघनायक पाठवायचा आहे, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आपल्याला पाहायला मिळतो शिवकर संघ बनवायचे 70 धाबा. ओ टू कंटिन्यू आकाश शेलके सर. थँक्यू. केशव पाटील साहेबांचा सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय. यापुढील सन्मान आहे तो म्हणजेच विकास अरिवले या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. थँक्यू सो मच. तर इथून मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करेन जयवंतजी मिसाल यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सरचं हार्दिक स्वागत. योगेशदा पाटील यांचे जवळचे मित्र जयवंत मिसाल यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती. तर शेवटचा कॉल नारायण संघ संघनायक आलाय. चला आपण लगेच नाणेफेकी करूया. मंचकावरती उपस्थित महेश पाटील यांना विनंती करेन की आपण आपला इथे शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मी विनंती करेन लगेचच आपण नाणेफेकी वारदोली संघ संघनायक. चला महेश पाटील हे स्वतः संघनायक आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय आणि लगेचच नाणेफेकी करायचे. चला नारायण संघ आलाय आणि वारदोली संघाचे संघनायक सुद्धा आलेत. तर ते मी विनंती करेन
पहिल्याच बॉल वरती चौकारानं स्वागत केलंय. टार्गेट संजयजी दिसले यांना की आपल्या शुभ असते 2 मिनिटं आकाश सर नाणेफेकी आपण करायचे 4 षटकांची मॅच. पहिल्या फेरीला चौथा लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नारेन एका बाजूला वारदोली नाणेफेकी करतेत. इथून नाणेफेकी जिंकले नारेन संघानं. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. थँक्यू सो मच. ओ टू कंटिन्यू आकाश शेलके सर. थँक्यू मनोज. मॅच मध्ये आपण जाऊ. पहिल्याच बॉल वरती चौकारानं स्वागत केलंय. प्रणय म्हात्रे अजय वरती हल्ला चढवलाय. मॅच मध्ये पुढचा बॉल असेल. कट करायचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेमध्ये. तिथे छोटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. डिरेक्टेड काम बनून जाईल परंतु नाही. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली तिकडे बाईच्या स्वरूपात. ही धाव आपण पाहिली. वाईट साठी आपण पाहिली. सशक्त मागणी झाली खेळाडूंची परंतु पंच फिटालतायत पूर्ण अपेलीला. अगदी आपण पाहिला की हा चेंडू जो आलाय तो आलाय डॉट. निर्धाव बॉल आपण पाहिला परंतु एक धाव तिकडे जरूर चोटी प्राप्त केली. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आपण पाहतो इथे तो म्हणजेच शिवकर संघ. या मैदानावरती आपण 70 धावा चेस होताना पाहिल्यात. त्यामुळं हे स्कोर जे आहे हे देखील सेफ असेल एवढंही सांगणं सोपं नाहीये. परंतु या वेळेला विकेट गहाळ होणार की काय. यस सूरजच्या खेळीचा अंत होतोय. धक्का दिला जाईल टीमला. फलंदाज होतोय बाद. शिवकर संघाला पहिला धक्का. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 बॉलचे बॉक्स इथे उपलब्ध करून दिले ते जीवन दादा यांचं इथे शुभागमन झालंय. आपलं सर हार्दिक स्वागत. नयनजी पाटील साहेब आणि यज्ञेश पाटील साहेब नागावचे यांचं इथं आगमन झालंय. A1 जोडी आहे. या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण यायचं मंचावरती. या वेलकम स्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपण पाहतो विकेट तिकडे गहाल झालेले आहे. नारायण संघानं फिल्डिंग स्वीकारली आहे. त्यामुळे अपोजिट वारदोली तुम्हाला फलंदाजी करायची आहे याची आपण नोंद घ्या. आणि आता इथे कुठल्याही संघाचा विलंब इथे कुठल्याही प्रकारे खपून घेतला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची. कारण आज फिनाले दिवस आहे. फायनलचा दिवस आहे. अंतिम सोहळा आजच आपल्याला पार पडायचा आहे. अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा आपल्याला प्रशांतदा बोलाडे यांनी आपल्या सर्वांच्या भेटीला आणलेली आहे. त्यामुळं आपण थोडंसं सहकार्य करा कारण मग अशा चांगल्या स्पर्धा त्या आपल्या भेटीला जरूर आणतील. पहा इथे धाव चोरण्यासाठी धाडस दाखवला जातोय. लिडिंग एज लागली होती. फर्स्ट स्लिप मध्ये झेल आला होता. तो झेलनं थोडंसं कठीण होऊन बसलं संघासाठी परंतु एक धाव तिथे मिळते. आपण पाहतो संघाला 6 धावा झालेत. 1 गड्याचा मोबदला आहे. टीमच्या खात्यामध्ये 6 धावा. प्रणयनं सुरुवात केली होती चौकारासह. त्यानंतर सूरज थोडासा अपयशी आपण पाहिला ठरला. तळोजे मजकूरच्या स्पर्धेमध्ये सूरजची आपण विध्वंसक खेळी पाहिली होती. आज मात्र तशी फलंदाजी आपल्याला पाहता आली नाहीये. कट करायचा प्रयत्न प्रणयचा हलक्या हातानं कट केलाय. आपण पाहिलं 70चा पाठलाग आहे आणि त्यामध्ये हे षटक 7 धावांचं येणं आता इथून थोडंसं कठीण साबित होणार आहे. किमान या बॉलवरती हल्ला चढवणं खूप महत्वाचं आहे. मयूरला स्ट्रायकर एंडवरती आणलं जाईल. मयूर घरत आणि प्रणय म्हात्रे या जोडीवरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. अजय टांगरकर छोटा आकाश तारेकर याचा अंतिम बॉल षटकातील. स्लोवर बॉल अगदी आपण पाहिलं यॉर्कर लेंथ वरती बॉल रिलीज केला. पहिलं षटक संपलं जात आहे. षटकातून आले 7 धावा 7 रन्स. आपण पाहतोय धाव फलकावरती 1 गड्याचा मोबदला आहे आणि अगदी आता 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 63 धावांची. 21 ची सरासरी प्रत्येकी षटका मागा असेल. वेळ सांगेल काय घडेल काय बिघडेल. तोपर्यंत वेळ आहे तर जाऊयात जितेश डीजे यांच्याकडे. तेवढे मान्यवर आहेत आणि हा जिव्हाळा आहे प्रशांतदा बोलाडे यांचा. त्यांच्या प्रेमाखातर जर्मन क्रिकेट संघ महालुंगी यांच्या प्रेमाखातर आज इथे सर्व मान्यवर उपस्थित राहतात. आपण ते पाहतोय. असं म्हणतात की बघा एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण जर साखरेची बरणी ठेवली मनोज आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण जर मिठाची बरणी ठेवली तर साखरेच्या बरणीला नेहमी मुंग्या लागतात आणि तेवढ्या मुंग्या खरं तर तिच्या पाठीमागे येतात. का तर तिच्यामध्ये गोडवा आहे. माणसाला माणूस जोडला जातो तो फक्त गोडवा असल्यामुळेच. त्यामुळे असं गोड व्यक्तिमत्व आपण पाहतो आमचे प्रशांतदा बोलाडे आणि आमचे जर्मन मालुंगी क्रिकेट संघ यांच्या प्रेमाखातर आज इथे आपण पाहतोय संपूर्ण जनसमुदाय आपल्या सोबत जॉईन झालेला आहे. सर्वांचं मी स्वागत करतो. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्यात. उर्वरित 18 चेंडू मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजेच 63 धावांची. पहिलाच बॉल आघात करायचा प्रयत्न आहे प्रणय म्हात्रे आणि प्रणय म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा एक वाढव्य असा षटकार.
क्या बात है. जब तक प्रणय मात्रे तब तक मुमकिन आहे. जोपर्यंत मयूर घरत आहेत तोपर्यंत त्यांना यश मिळण्याच्या दाट शक्यता आहेत. कारण या दोन फलंदाजामध्ये ताकद आहे सामना फिनिश करण्याची. टार्गेट जरी मोठा असेल, रनचे जरी मोठा असेल, परंतु या फलंदाजांच्या आपण जर वैयक्तिक आणि सांघिक खेळी जर पाहिली तर मग या खेळाडूंनी अनेक मैदानं गाजवली आहेत. खास करून अर्धशतकांसाठी प्रणय मात्रे ओळखला जातो आणि स्वीट फिनिश नियमितपणे मयूर घरतनं दिला या टीमसाठी. त्यामुळे या जोडीवरती संपूर्णपणे मदार असेल टीमची. आज गोलंदाजी थोडी अपयशस्वी झाली, परंतु गोलंदाजांना अपयश जरूर आलं, परंतु फलंदाज सक्षम ठरतायत. एकूण धावा झाले 4-6च्या मध्ये 13 धावा. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं की तिकडे आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला फिरकी दिली नाहीये. यावेळेला फास्ट चेंडू रिलीज केला होता रोशन ठाकूर यानं आणि रोशनचा हा एक आपण अद्भुत बॉल पाहिलाय जिकडे पूर्णपणे डॉमिनेट झाला फलंदाज. तर इथून मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करेन आमचे मुख्य आयोजक करते प्रशांतदादा बोलाडे यांचे काका सन्माननीय संतोष जी बोलाडे यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. क्या बात आहे. अगदी या बॉल वरती बॅकअप दिला या खेळाडूंना. प्रणय वरती हल्ला चढवायचा प्रयत्न यावेळेला होता. विकेट पाहिजे होती त्याला मयूरसाठी. पुढचा बॉल रोशन ठाकूरचा. हा चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त उचाला या बॉलला आणि वाईटचा इशारा पंचांचा. बाउन्स क्रिएट करायचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याचा बॉल आणि पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त एका धावेनं 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचेल. रिक्वायर रन रेट पाहतो 22.00च्या सरासरीचा वाढत चाललाय आणि दबाव थोडस बनवलंय इथे टीमनं. पाहिजे पुढील खेळ कसा असेल. रोशन ठाकूर या पुढील बॉल समोर मयूर घरत. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपात खर तर धावा येताना पाहायला मिळतात. अतिशय वेगानं चेंडू रिलीज करतोय. टीमची धावसंख्या आहे 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ठोकलाय मयूर घरतनं मिड विकेट पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार सिक्सर. बात अलग है. थँक्यू. क्या बात आहे. मयूर आणि प्रणय ही जोडी शेवट क्षणापर्यंत राहिली तर अंतिम बॉल पर्यंत हा सामना आपल्याला रोमांचक पाहायला मिळेल याची कल्पना सर्वांना आहे. कारण या दोन फलंदाजांना सर्व विस्फोटक अंदाजानं बघतायत. रोशनला कमबॅक देणं महत्वाचं आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळत होते परंतु स्लोवर बॉल रिलीज केला. व्हेरिएशन दाखवणं रोशन ठाकूरचं नियमितपणे वैशिष्ट्य राहिलंय. 5 मध्ये 14 खर्च केल्यात. एक चेंडूचा खेळ बाकी आहे जिकडे आपण पाहतोय आता उर्वरित समीकरण देखील त्यांच्या भेटीला असणार आहे. हा देखील आपण पाहतोय इथे चांगला चेंडू आणि अशा पद्धतीनं षटक संपलेला आहे. या षटकामधून 14 आल्यात. 22 पर्यंत पोहोचला जातोय संघ. अजूनही इथून आपण जर पाहिलं 12 मध्ये 48 पाहिजेत. एक गड्याचा मोबदला मयूर प्रणय हे दोन फलंदाज खेळतायत. दादा बोलाडेकर तर मालुंगी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती. क्या बात आहे. प्रणय मात्रे आणि प्रणयच्या बॅट मधून अजून एक जयेश डांगरकर वरती आलाय. हा षटकार जब तक मुमकिन आहे. प्रणयच्या बॅट मधून आपण हा सिक्सर पाहिलाय. अगदी आपण जर पाहिलं तर धावांचा ओघ प्रत्येकी षटकामागं 24 ची सरासरी आली होती. या षटकारानं चित्र बदललं जात आहे. आता आपण पाहिलं 22.91 च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. 28 झाले. धाव फलकावरती एक गड्यांचा मोबदला आहे. करंटली रन रेट आपण पाहतोय 22.92 चा देखील आहे. म्हणजे आतापर्यंत जशा धावा बनवल्या तशाच धावा तुम्हाला बनवणं इथे पोषक आहे. सामना 50-50 असणार आहे कारण अर्धा पल्ला तुम्ही त्याच परीनं कंप्लीट केलाय. प्रणय मात्रे पुढचा बॉल विकीचा असेल. फुल टॉस. पुन्हा एकदा आघात. असे चेंडू प्रणयला फेकाल तर मग तुम्हाला अशाच गोष्टींना सामोरं जावं लागेल. अजून एक उडवलाय पठ्ठानं सिक्सर. का झाली
आहे, अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. 34 धावा झाले धाव फलकावरती एक गड्यांचा मोबदला आहे. हरिभक्त पारायण निलेश ढवळे महाराज देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. हे देखील खरं तर आपण पाहतो आता उत्सुक आहेत. त्यांनाही आता आपल्या संघाकडून अपेक्षा इथून जाग्या झाल्यात. पुढचा बॉल असेल यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू रिलीज केलाय. मास्टर माइंड खेळाडू आहे, बायकर माइंड खेळाडू आपण पाहतोय जयेश डांगरकर. स्वप्नातील पहिली बाईक त्यानं पटकावली अगदी बेळवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. त्यानंतर प्रणय म्हात्रे हा देखील बायकर माइंड खेळाडू आहे, ज्यानं पहिली बाईक पटकावली शिवकर प्रीमियर लीग मध्ये. आणि काल देखील परवा आपण पाहिलं की तळोजे मजकूरच्या स्पर्धेमध्ये अगदी त्याला पंचांनी असं बाद दिलं की अनपेक्षित बाद दिलं होतं. यस्टरना बॉल लागला, बेल्स पडला नाहीये. क्या बात है, इज ओरिजिनल प्रणय म्हात्रे. आणि हा आहे त्याचा क्लास, दाखवलाय त्यानं आणि ठोकलाय सिक्सर. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा क्या बात आहे, क्या बात आहे. 9 मध्ये 29 धावा, प्रणयनं धावा बनवल्यात 29. टीमची धावा संख्या 40 धावा, टार्गेट 70चा आहे. 30 धावांपासून अजूनही दूर आहेत जिंकण्यापासून. जयेश डांगरकर वरती हल्ले 8 मध्ये 30 पाहिजेत. या 2 बॉल वरती चांगले फटके जर आले तर मॅच मध्ये एंटर करेल शिवकर संघ, यात काही मात्र शंका नाहीये. स्लोवर बॉल तिकडे टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक धाव तिकडे घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी येतील का जरूर प्रश्न होता. आणि आपण जर पाहिलं ही धाव कदाचित मे बी होणं शक्य होतं, परंतु मयूरनं थांबवलंय तिकडे. या बॉल वरती मयूरला हल्ला चढवावा लागेल तर मग या मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. उर्वरित 7 बॉल आणि 29 ची गरज आहे. एखादा मोठा फटका शिवकर संघाच्या दृष्टीने येणं खूप महत्वाचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या 7 धावांचं षटक आलं होतं तिथे प्रेशर क्रिएट झाला होता आणि संघ अडचणीमध्ये सापडला. अजूनही आपण जर पाहिलं सामना मी म्हणेन उसरली संघाच्या बाजूनच झुकलेला आहे. मयूर घरत ऑन स्ट्राईक. जयेश डांगरकरचा पुढचा बॉल. इथे आपण हा चेंडू पाहतोय, पूर्णपणे डॉमिनेट झालाय फलंदाज. मयूरनं आज नाराज केलंय मैदानामध्ये, कारण जरूर त्यानं 7 धावा दिल्या परंतु 7 चेंडू त्याच्यासाठी घेतलेत. त्यामुळे तिथे सामना आपण पाहतोय फसलाय. अजूनही आपण पाहतोय 6 मध्ये 29 पाहिजेत. सामन्यामध्ये कुठला गोलंदाज निवडतील हा प्रश्न दिवेश बोलाडे त्यांच्याकडे आहे. त्यामुळं या खेळाडूवरती संपूर्णपणे आपण पाहतोय मदार असणार आहे आणि हा चालाक गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या खिलाफ 29 धावा येणं खाऊ गोष्ट नाहीये. आणि हे जर प्रणय म्हात्रेनं केलं तर मग प्रणय म्हात्रे मी म्हणेन यावेळेला शहेनशाह मानला जाईल. आणि या कारणामासाठी त्याला 2000चं कॅश प्राइज देखील आलेला आहे. 6 मध्ये 29 पाहिजेत. कसा होणार खेळ पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये जाऊ, जिकडे 41 धावा झालेत, 1 गड्याचा मोबदला आहे. प्रणय फेस करेल दिवेशला. इन स्विंगर गोलंदाज दिवेश बोलाडे तर समोर फलंदाज प्रणय म्हात्रे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, सामना सुरू करा. 6 मध्ये 29 पाहिजेत. पहिला बॉल दिवेशचा. इकडे लिडिंग एज आणि स्वतः स्क्रीज सोडलेली आहे. फलंदाज बाद. धक्का बसेल. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. दिवेशनं प्राप्त केली आहे सफलता आणि धक्का दिला जातोय सहारा शिवकरला. प्रेमाचा रंग क्या बात आहे. 5 मध्ये 29, 5 मध्ये 5 सिक्सर. दिवेश नजाकत दाखवतोय. प्रत्येकी बॉल मध्ये स्पिन आहे, प्रत्येकी बॉल मध्ये बाउन्स आहे आणि या मॅच मध्ये आता पूर्णपणे त्यानं रंग भरलेत. जयेश वरती हल्ला चढवला होता प्रणयनं. क्लासिकल स्ट्रोक्स दाखवले होते मैदानामध्ये. या वेळेला बॅकफुटला जाऊन उडवलं जात आहे. हा फटका छान खेळलाय. बॅटच्या मधोमध फलंदाज होता तो म्हणजेच अटॅकिंग मोड वरती सहारा शिवकरचा प्रतीक आणि प्रतीकच्या बॅट मधून आपण सिक्सर पाहिला. प्रतीक वरती जबाबदारी आपण पाहतो, परंतु आता सामना फसलाय. अजूनही मी म्हणेन 4 मध्ये 23 पाहिजेत. या वेळेला हा मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर तिकडे आणि विजयनं अगदी चांगला झेल टिपलाय. फलंदाजाला बाद केलं जातंय. हा धक्का दिला जाईल टीमला. खेळाडू होतोय बाद. गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला.
विकेट पडली आहे. सामना फसला आता 3 मध्ये 23 धावांचं अंतर जे होतं ते आपण पाहिलं ते जर थोडं कमी असतं तर या मॅच मध्ये मग सर्वांना मजा आली असती. सुरुवातीला झालेल्या चुका गोलंदाजीमध्ये आणि त्यानंतर पहिलं षटक जे आलं कमी धावांचं तिथे आपण पाहतो शिवगर संघाची बाजी थोडी फसली गेलेली आहे. संदीप गेलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. चला स्पीड अप करा. पुढचा बॉल हा चेंडू आपण पाहतोय पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा अगदी स्पिन केला जातो चेंडूला. जे पाहुणे आपण पाहिले अगदी संदीपजी फडके साहेब मोरबे गावचे, नचिकेत ठोंबरे साहेब खोणीचे आणि आपण या सर्व मान्यवरांना पाहतो अगदी या स्पर्धेसाठी आले होते. त्या सर्वांचं आम्ही ते स्वागत जरूर करतोय. शेवटचा बॉल आपण चांगला फटका पाहिला तिकडे, परंतु हा सामना जिंकलाय अर्थातच टीम जय हनुमान उसरली ना. वेल प्लेड, अभिनंदन टीम उसरली. पुढील फेरीमध्ये आपण दाखल झाला. चला नारायण संघ आपण लगेच इन ऍक्शन मध्ये या. फिल्डिंग आपल्याला करायची आहे. नारायण संघाची फिल्डिंग आपण पाहणार आहोत आणि सेकंड हाफ मध्ये त्यांना फलंदाजी करायची. मग फर्स्ट हाफ मध्ये त्यांच्या विरोधामध्ये वारदोली संघाची आपण पाहू फलंदाजी. तर टीमला आम्ही ते इन्व्हाइट करतोय की आपण आपली सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत. नो डाऊट ज्यानं अर्धशतकीय खेळी केली तो खेळाडू अगदी अजय डांगरकर. 6 सिक्सर 3 चौकार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही नामदेव शेठ बडेकर साहेबांना इथे इन्व्हाइट करू. तत्पूर्वी आम्ही खेळाडूला इन्व्हाइट करतो की आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. हे अवॉर्ड दिलं जाईल अजय डांगरकरला ज्यानं